आज मी तुम्हाला दातांच्या बाबतीमध्ये जनरली लोकं जे शॉर्टकट्स वापरतात, ते शॉर्टकट्स कसे महाग पडतात ह्याबाबत सांगणार आहे. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या दातामध्ये छोटंसं होल असतं आणि तिकडे जेवण अडकायला लागतं. मग याच्यानंतर डेंटिस्टकडे जाण्याऐवजी लोक एक शॉर्टकट वापरतात, तो म्हणजे त्या बाजूने खायचंच बंद करायचं. हे केल्याने बऱ्याचदा जेवण अडकणं बंद होतं किंवा तिथे सेन्सिटिव्हिटी होणं बंद होतं. पण त्याच्यामुळे 2 तोटे होतात. पहिली गोष्ट म्हणजे की एखादी आपल्या घरातली रूम आपण जर वापरली नाही बरेच दिवस, तर त्या रूममध्ये कसा कचरा किंवा जाळी जळमटं तयार होतात. तसंच एखादी बाजूनी आपण बरेच दिवस खाल्लं नाही, तर त्या तोंडातल्या त्या बाजूला हिरड्यांमध्ये कचरा जमा होतो आणि एका दातामुळे त्या बाजूच्या सगळ्याच दातांना पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. दुसरा तोटा म्हणजे की त्या बाजूने खायचं बंद केलं म्हणजे तिकडे कीड आपोआप थांबली असं होत नाही, तर ती कीड पुढे जी कीड छोटी असते ती पुढे वाढतच जाते. आणि जर आधी छोटा खड्डा किंवा छोटी कॅव्हिटी असेल, जिला फक्त आपण सिमेंट किंवा चांदी भरून तिचं पुढे वाढणं थांबवू शकत असू, तर ती कॅव्हिटी वाढून नसेपर्यंत जाते आणि मग नंतर दात दुखणं आणि मग त्याचं शेवटी रूट कॅनलच करणं किंवा काढूनच टाकणं हे 2च पर्याय उरतात. त्यामुळे दातामध्ये छोटी कॅव्हिटी असेल तर बेस्ट त्याच्यावरती उपाय आहे की डेंटिस्टकडे जाणं, ना की त्या बाजूनी खाणं बंद करायचं आणि डेंटिस्टकडे जाणं टाळायचं, हा शॉर्टकट वापरायचा.